नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. 26 नोव्हेंबरला राज्यामध्ये अचानक जो अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमालाचं नुकसान झालं. मग त्याच्यामध्ये कांदा असेल, गहू असेल, हरभरा असतील किंवा ज्या काही फळबागा आहे, मग द्राक्ष बाग असतील, डाळिंब असतील, मोसंबी असतील किंवा जनावरांचे चारे आहेत, मग मका आहे, ज्वारी आहे. हे काही भागामध्ये ऊस पण पडले, काही भागांमध्ये केळीच्या बागा वगैरे पडल्या. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याच्या अगोदर अंदाज वगैरे अनेक अंदाज आलेले होते, पण एवढा पावसाळ्यातही पडला नाही. एवढा पाऊस या 26 जानेवारी आणि 27 जानेवारी अशा 2 दिवसामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पडला. विशेषतः तो नाशिक जिल्ह्यामध्ये, मग निफाड आहे, दिंडोरी आहे, मालेगाव आहे, चांदवड आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो पडला, देवळा, सटाणा, मालेगाव, खूप येवला, अतिशय मोठ्या प्रमाणात कांद्याचं भयंकर नुकसान झालं, द्राक्ष बागांचं नुकसान झालं. राज्य सरकारने यावर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी किंवा काही पाहणी करण्यासाठी बांधावर जाण्याचे सुद्धा लोकांना सूचना दिल्या. मग त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आपापल्या लोकसभा मतदारसंघात, आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन लोकांचं कुठलं नुकसान झाले, मग त्या पद्धतीने तहसीलदारांना आदेश असेल, कलेक्टरांना आदेश असतील किंवा जे कोणी फील्डवर काम करणारे कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, यांनी तात्काळ पंचनामे करावेत, यंत्रणा राबवावीत. यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार यांनी आपापल्या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये जे दौरे करायचे असतात त्याच्यामुळं यंत्रणा हलते. मग अशातच सर्वच आमदार, खासदार आपापले दौरे करतात आणि पाहणी करून म्हणजे लोकांना जे काही दिलासा देण्याचं, सरकार तुमच्या पाठीशी आहे, सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, आणि हे जे आसमानी संकट आहे हे तर काय कोणाच्या हातात नाही. शेवटी निसर्ग आहे, पाऊसही पडला पाहिजे, निसर्गही बी झाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. मध्यंतरी दुष्काळाची परिस्थिती होती, अत्यंत वाईट परिस्थितीतून लोक गेले. काही ठिकाणी अक्षरशः जून जुलैमध्ये पेरण्या झाल्या नाही. आणि आता जे काही रब्बीच्या याच्यामध्ये जे काही परतीच्या पावसामध्ये काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि मग थोड्याफार प्रमाणामध्ये कांदा असेल, भुईमुग असेल किंवा ज्या काही नदीकाठचे जे काही तालुके आहेत त्यांना बारमाही पाणी येत, मग त्यांचे द्राक्ष बागा असतील, अशा भागांमध्ये या अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. मग आपल्याला जे सांगायचं महत्त्वाचं ते म्हणजे की शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री म्हणा, आमदार म्हणा जेव्हा येतात तर ते पाहणी करण्यासाठी येतात. आपलं जे काही नुकसान झाले त्याच्या संबंधी ते राज्य सरकारला अहवाल देतात आणि ज्या गावांमध्ये काही पंचनामे बाकी आहेत किंवा मदतीचा हात सरकारचा पोचला नाही, काही त्रुटी असतील शेतकऱ्यांनी त्यांना भेटल्यावर सांगायच्या असतात. याच्यासाठीच नक्कीच याचा आपल्याला फायदा होतो. मग अशातच जेव्हा राज्याचे कॅबिनेट मंत्री छगनराव भुजबळ पण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये, मग येवला असेल किंवा नाशिक जवळचा जो काही परिसर असेल, त्यांनी सुद्धा आपलं एक शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नेमकं शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले, कुणी याच्यामध्ये ज्यांचं कोणचं नुकसान झालं असेल तर राहू नये, आणि ही काळजी घेण्यासाठीच छगनराव भुजबळ आपला दौरा
त्यांनी मतदारसंघात काढला आणि त्याच्यानंतर जे काही वातावरण आपल्याकडे सध्या जे आरक्षणाच्या बाबतीत जे काही दूषित झालेले दोन समाज एकमेकांच्या समोर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच्यामुळे मग ओबीसी समाज, मराठा समाज म्हणजे समाजामध्ये जे काही ताणतणावाचं जे वातावरण तयार झाले, मराठा समाजाची जी काही मागणी आहे की त्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, वारंवार ज्या बदलत्या त्यांच्या ज्या मागण्या आणि भुजबळांचं जे काही भुजबळ स्वतः ओबीसी नेते आहेत त्यांचं असं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या बाबतीत कोणाचं दुमत नाही. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या, कोणाचं यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. अशा पद्धतीची ज्याची त्याची भूमिका आहे आणि ते त्या भूमिकेवर ठाम आहे. आता आरक्षणाचा आणि काही जे अवकाळीच्या जे काही पाहणी करण्यासाठी जे काही मंत्री आलेले आहेत याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. लोकांनी याचा अर्थ वेगळा लावतात की भुजबळ मराठ्यांच्या विरोधात आहे, मराठा समाजाच्या विरोधात आहे, मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही भूमिका भुजबळांची आहे की काय असं काही समाजाला वाटतं किंवा काही लोक त्याच्याबद्दलचं काही गैरसमज निर्माण करतात किंवा काही लोक राजकीय फायद्यासाठी याच्यामध्ये तेल टाकतात, विष टाकतात आणि मग भुजबळांना टार्गेट करायचं, भुजबळांना मतदारसंघात येऊन द्यायचं नाही, त्यांच्या गाड्या अडवायच्या, त्यांचा ताफा आल्यावर त्यांना काळे झेंडे दाखवायचे, लोकांनी मध्येच व्होटिंग करायची किंवा शिव्यागाळ्या करायच्या, खूप गर्दी करायची, आमच्या गावात येऊ नका, आम्हाला भले नुकसान भरपाई नाही मिळाली तरी चालेल पण तुम्ही आमच्या गावात येऊ नका. अशा पद्धतीची जी भाषा जे काही लोक वापरतात ही अतिशय चुकीची आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी पण जे कुणी शेतकरी असतील त्यांनी पण अशा पद्धतीनं वागणं बरोबर नाही. कारण यामध्ये जे काही नुकसान होणार आहे ते आपलंच होणार आहे, शेतकऱ्यांचं होणार आहे. याच्यामध्ये तुमचा जरी राग कोणावर जरा वैयक्तिक असला तर मराठा समाजावर त्यांचा काही कुठलाही राग नाही आहे. ते त्यांचं जे काही जसं मराठा समाजाला असं वाटतं की आरक्षण मिळावं तसं ओबीसी नेते म्हणून ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांना पण असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण आमच्या आरक्षणाला धक्का नको, ही भूमिका त्यांची आहे. त्यांना पण कायदेशीर काही अधिकार असतील, त्यामुळं ते राज्याचे मंत्री आहे, त्यांना संवैधानिक काही अधिकार आहे. त्यामुळं मंत्र्यांनी पाहणी केल्यावर उलट ज्या काही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, ज्याच्यामुळे सर्व जाती धर्माचे शेतकरी आहे, ते काय कुठल्या एकाच जातीचे शेतकरी आहे, त्यामध्ये असं होत नाही. मग गावामध्ये मराठा समाजाचे शेतकरी आहे, वंजारी समाजाचे शेतकरी आहे, ओबीसी समाजाचे, धनगर समाजाचे, एससी आहे, एसटी आहे, आदिवासी आहे किंवा अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे शेतकरी आहेत. त्याच्यामुळं कोणाचं गरिबाचं नुकसान या अवकाळी पावसाने जर झालं असेल आणि उद्या त्याला जर या अशा गोंधळामुळं किंवा अशा विरोधामुळं जर त्या शेतकऱ्याला जर तो त्या या जे काही सरकार उद्या नुकसान भरपाई देणार आहे आणि तो शेतकरी जर त्याच्यातून वंचित राहिला तर तो त्या शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होईल. त्यामुळं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी उगाचच कशाचाही बी वांग्याचं तेल वड्यावर लावून किंवा आरक्षणाचा मुद्दा वेगळा, तुमचं शेतमालाच्या नुकसानीच्या अवकाळीच्या असतील तो जो मुद्दा वेगळा, अशा पद्धतीनं लोक जे सांगड घालतात आणि विनाकारण या गोष्टीला जास्त तूल देऊन किंवा विनाकारण या गोष्टीमध्ये काही लोक जे कोणी त्याच्यामध्ये वादग्रस्त विधानं असतील, कोणी तेल टाकत असतील, तर अशा गोष्टीला विशेषतः शेतकऱ्यांनी बळी पडू नये अशी आपली सर्वांचीच एक आग्रही लोकांसाठी मागणी असेल. तुम्हाला विरोध तुमचा जो काय असेल तो विरोध तुम्ही
संविधानिक मार्गाने पण करू शकतात. कोणाचा रस्ता अडवणं, कोणाला झेंडे दाखवणं, कोणाला शिवीगाळ करणं किंवा रस्त्यावर होटिंगबाजी करणं, आवाज वाढवणं किंवा कोणाला पाहणी करण्यासाठी जे कोणी मंत्री आमदार येत असतील तर त्यांना पाहणी करून न देणं, गावबंदी करणं, अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी आपल्याकडे ज्या राज्यामध्ये कुठे तालुक्यात जिल्ह्यामध्ये होत असतील तर त्याला मोठ्या प्रमाणात उलट लोकांनी विरोध केला पाहिजे का अशी आपली संस्कृती नाही आहे. आपण अशा पद्धतीनं जी काही आपण भूमिका आपली मांडतोय ती व्यवहारी असली पाहिजे. आणि जोन समाजामध्ये असा ताणतणाव निर्माण होणं हे अतिशय चुकीचं आहे. यापुढे लोक याची खबरदारी घेतील असं आपण अपेक्षा करूया. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.